काय आहे? येतोय. हा हॅलो. हा, दुर्दैव असं आहे की आमच्या महाराजांना शिकवणारे हे जे काही 2-3 जे लोक जे बोलतायत ते त्यांच्या ज्ञानाच्या जवळपास पण नाही आहेत. आणि हे जे काय आता यांच्या माझ्या अगोदर जे बोलले त्यांना मी 100 तरी उदाहरणं, 100 काय 1000 तरी उदाहरणं देऊ शकतो जिथे आपल्या राष्ट्राला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवण्याची ही जे काय ह्यांची योजना आहे त्याच्यामध्ये हे लोक व्यवस्थित पद्धतीने काम करतात. त्याचे 1000 तरी उदाहरणं देऊ शकतात. ते पोलीस खात्याकडे पण आहे आणि त्या पद्धतीची कारवाई पण सुरू आहे. म्हणून उगाचचा आमच्या महाराजांना खोटं ठरवण्याचा जो हा काय प्रकार सुरू आहे ना, तुम्ही ह्याच्यापेक्षा तुम्ही मुळामध्ये सांगा ना, आमच्या देशाचा संविधान तुम्हाला मान्य आहे की तुम्ही देशामध्ये शरिया कायदा लागू करायला पाहताय? अगर कारण का वक्फ बोर्ड हा विषय काय तोच तर विषय आहे. म्हणून तुम्हाला सांगतो हे जे काय खोटं पसरवण्याचं आणि स्वतःला एवढं चांगलं दाखवण्याचा जो विषय आहे ना, आमच्या महाराजांकडे पुरेसा ज्ञान आहे, पुरेशी माहिती आहे आणि त्या अनुसार ते 4 गोष्टी समाजामध्ये सांगतात. कारण का आज अगर प्रबोधन केलं नाही तर 2047चा ह्यांचा जो मनसुबा आहे तो पूर्ण होईल. म्हणून जे काही हिंदू समाजाला शिकवलं पाहिजे, जागृत करायला पाहिजे तेच आमचे महाराज करतात आणि याही पुढे ते व्यवस्थित पद्धतीने करतील. त्याच्यामध्ये कुठलाही 2 विचार नाही. सत्य मांडण्याचं काम महाराज करतात. आमचं त्यांना पूर्ण समर्थन आहे. नितेशजी साधी गोष्ट आहे. आपल्या धर्माच्या बद्दलचं जे चिंतन आहे किंवा जे शिकवायचे जे शिकवणूक आहे त्या सगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला तर कुठेही शिकवणूक आहे की दुसरा धर्म किती वाईट आहे? तुम्ही कधी कुराण वाचलाय का? मग वाचा जरा, तुम्हाला कळेल. खूप गोष्टी कळतील. महंतांनी त्याच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याबद्दल मी तुम्हाला विचारतोय की त्या वक्तव्यानं चिंतन का नाहीये? आपल्या धर्माच्या बद्दल त्यांनी बोलायला हवं ना. दुसरा धर्म वाईट आहे हे कशाला सांगायचं? सत्य मांडणं, हिंदू समाजाला जागृत करणं, सत्य मांडणं, हिंदू समाजाला जागृत करणं. आजूबाजूला एक गोष्टी जे इम्तियाजी बोले बरोबर आहे. प्रत्येक समाजामध्ये असे काही लोक असतात जे समाजाचं नाव खराब करतात, पण त्यांना सुधारण्याची पण पुढाकार घेतला पाहिजे ना. हे प्रोत्साहन देण्याचं काम होत आहे. मग तुम्ही तेच करताय म्हणायला? अजून मनोबल वाढवण्याचं काम होत आहे. खरं तर आता तुम्ही खरं सांगायला पाहिजे होतं की आम्ही ह्या गोष्टीला प्रोत्साहित करणार नाही. जे चूक आहे ते चूक आहे, त्यांचंही चूक आहे आणि ह्यांचंही चूक आहे. अहो पण महाराजांनी सत्य तर सांगितलंय ना. ते सत्य अगर हिंदू समाजाला सांगितलं नाही, जागृत केलं नाही तर हिंदू समाजासमोर येणारा धोका जो आहे तो महाराजांसारख्याच विद्वान लोकांनी आमच्या समोर मांडलं पाहिजे. नाहीतर आज आमची मुली जे लव जिहाद आणि या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना बर्बाद करण्याचा जो काय षडयंत्र जो सुरू आहे ना, त्याच्याबद्दल अगर महाराजांच्या लोकांनी बोललं नाही, प्रबोधन केलं नाही तर हिंदू समाज आज त्यांचं जगणं मुश्किल होऊन जाईल. आज नाशिकमध्ये जे घटना घडली त्याच्याबद्दल तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. वारंवार विशालगडमध्ये काय झालं, पहिली तलवारी कशा येतात मस्जिदींमध्ये, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे. आम्ही काय उगाच कोणाच्या धर्माच्या मागे लागलेलो नाहीये, पण शेवटी सत्य परिस्थिती कधीतरी ऐकली पाहिजे, समजली पाहिजे. अहो त्याच्या पीडित कुटुंबियांना मी तुम्हाला विनंती करतो, जाऊन भेटा. तुम्हाला तेव्हा सत्य परिस्थिती कळेल. त्या लोकांचे अश्रू कळतील. मग तुम्हाला कळेल की आम्ही पोटतिडकीने का बोलतोय. आम्हाला काय कोणाच्याही धर्माला टार्गेट करणं आम्हाला आवडत नाहीये, पण शेवटी हिंदू समाजाला अगर जागृतच केलं नाही, हिंदू समाजाला अगर सावधच केलं नाही तर उद्या सगळेच मारले जातील ना. धारावीमध्ये आमच्या अरविंदला कसं मारलं, उरणमध्ये आमच्या त्या बहिणीला कसं असे किती उदाहरणं रोज सहन करायचे. अहो आमच्या पालख्यांवर दगड मारले जात आहेत. मी काल परवा अकोल्यामध्ये होतो, तिकडच्या आमच्या पालखी जात होती, तिथं अक्षरशः दगड का मारली जात आहेत. कुठल्या मोहरमच्या मिरवणुकीवर हिंदू समाजाने दगड मारला अशी एक स्टोरी तुम्ही चालवली आहे का कधी? ठीक आहे, आमची भूमिका समजून घ्या. मी या मुद्द्यावर नाहीये, अगदी सत्य सांगायला की ह्या घटना महाराष्ट्रात होत आहेत. नाही, हा मुद्दा वेगळा आहे, मुद्दा वेगळा हा आहे आणि तुम्ही मांडताय ती परिस्थिती वेगळी आहे. कारण आज महाराजांनी जे बोलले ना त्यांच्या धर्माच्या बद्दल, इतर गोष्टींच्या बद्दल सगळ्या विषयाला धरू नये, पण तुम्हाला ऐकण्याची तयारी नाहीये. नाही,
आता हिंदू धर्मियांच्या देवदेवतांबद्दल वक्तव्य केलं तर तेही चुकीचंच असेल ना, हा मुद्दा होता. ठीक आहे, इम्तियाज जलीलनं काहीतरी बोलायचं. इम्तियाजी, पण तसेच असा जरा शो तेव्हा पण घ्या ना, नक्की घेऊ, तेव्हा पण असा शो घ्या, नक्की घेऊ, तेव्हा पण डिबेटला बोलवा, नक्की घेऊ आणि मी तुम्हालाच बोलवणार, मी तुम्हालाच बोलवणार. एवढ्या घटना घडतात महाराष्ट्रामध्ये. तुम्ही सांगा हक्काने की हे असं बोललेलं डिबेट शो घ्या, पण घेऊया बडे मुद्दे त्याच्यावर. अहो तुम्हाला उद्यापासून मी उदाहरणे देतो. तुमचा रोज कंटेंट भरला जाईल. 365 दिवस 12-12 तास तुम्हाला कार्यक्रम घ्यायला लागतील. एवढ्या घटना घडतायत. ज्ञान पाजण्याची आवश्यकता नाही आहे. मलाही हे सांगायचे आहे की जेव्हा असे प्रवचन तुम्ही पण आमच्या महाराजांना ज्ञान पाजू नका. तुम्ही आपल्या गोष्ट आहे बरोबर, म्हणून कसं जगायचं आहे हे शिकवण द्या. दुसरा धर्मामध्ये जाऊन त्याचा पोस्टमॉर्टम करण्याची आवश्यकता नाही आहे. मला हेच सांगायचे आहे. आदरणीय महंत साहेब, आपल्या धर्मामध्ये जे चांगली गोष्ट आहे माणूस म्हणून कसं जगायचे आहे. आणि मी आपल्याला याच्या बाबतीत बोलतो तर तुम्ही उत्तर प्रदेशला जातो. आता मला काय सांगायचे आहे, 10 वर्षापासून केंद्रामध्ये आपली सरकार आहे भारतीय जनता पार्टीची. मग कोणी चूक करत असेल तर त्याच्यावर कारवाई का करत नाही आहे? कोणीतरी असं भडकाव चित्तखोर भाषण करत असेल तर त्याच्यावर का कारवाई करत नाही आहे? म्हणजे काय आहे की तुमच्यासाठी वेगळं नियम आणि आमच्यासाठी वेगळं नियम या देशामध्ये चालणार नाही. या देश संविधानाप्रमाणे चालणार आहे. मग कारवाई झाली होती, त्यांच्यावर कारवाई झाली होती. सलमान अझहरीने फक्त एक शेर बोलला होता. विलास, फक्त सलमान अझहरीने एक शेर बोलला होतो. अनेक वर्षापासून ते जेलमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की धर्माचा अपमान केलेला फक्त कोणत्याही धर्माच्या बाबतीत त्यांनी पण जेलमध्ये आहे ते. आणि हे हिंदू धर्माचा अपमान होत असेल आम्ही कशाला सहन करायचा? महान आहे साहेब तुम्ही असे. ठीक आहे, माझा सवाल आहे. माझा दोघांना एक सवाल आहे. दोन्ही बाजूनी माझा वेळ संपलाय. फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. महाराष्ट्र हे सगळं बघतोय. युट्यूबवर आता हजारो लोक बघतायत, टीव्हीवर लाखो लोक बघतायत. आणि या सगळ्यांना एक जाणून घ्यायचं आहे, रस्त्यावर जी दंगल घडते ना, त्या दंगलीत हातात दगड घेणारा कोण आहे आणि त्याचं जे नुकसान होतं ना, त्याचं नुकसान कोण भरून काढणार आहे? हा सवाल गेली कित्येक वर्ष विचारला जातोय. आज सगळे प्रश्न केवळ दंगलीनं सुटणार आहेत का? हा सवाल आहे. दगडाने सुटणार आहेत का? हा सवाल आहे. लोकशाही मार्ग आपल्याकडे असताना सुद्धा हे राडे कशासाठी? हा सवाल आहे. तुम्ही आवाहन करताय का आज महाराष्ट्राला हे थांबलं पाहिजे? पहिल्यांदा मी नितेशजींकडे येतो. पहिला दगड जो मारणारे आहेत त्यांना सांगा तुम्ही पहिला दगड उचलू नका. समोरून दगड येणार नाही. विचारांची लढाई विचारांनी लढू, पण तुम्ही हत्याराची लढाई किंवा दगडाची लढाई आम्ही दगड आणि हत्याराने लढू. आम्हाला कोणाला हातात दगड आणि हत्यार घेण्याची कोणाला इच्छा नाही. पण हिंदू समाज म्हणून आम्ही मार खात बसणार नाही. नितेशजी मी तुमची भूमिका पोहोचली. होणार नाही. आता या चर्चेमध्ये स्वतः रामगिरी महाराज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, ज्यांच्या वक्तव्याच्या नंतर आज महाराष्ट्रात तीव्र सगळे पडसाद उमटतायत. रामगिरी महाराज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आवाज येत नाही व्यवस्थित पाहिजे. रामगिरी महाराज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बंद झाला आवाज. हा आता येतोय, बोला. महाराज, माझा पहिला सवाल आहे. बोला. आज तुम्ही मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल, मुस्लिम धर्मियांबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे ते तुम्हाला योग्य वाटतंय का? हा नंबर का जोडा बरं, हा जोडा. मी आवाज दरसोळ करतोय, मला स्पष्ट आवाज येत नाही. रामगिरी महाराज, तुमच्याशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी येतो तुमच्याकडे. काहीतरी टेक्निकल अडचण आहे. मी इम्तियाजी तुम्हाला विचारतोय, आज दोन्ही बाजूंना जे आक्रमक भाषा, ज्या प्रकारे हे सगळं एकमेकांवरची क्रिया प्रतिक्रिया आहे, कुणीही पहिल्यांदा दगड उचलणार नाही याचं आवाहन आपण सगळ्यांनी करायला हवं. तुम्ही ते करणार आहात का? विलास, सर्वप्रथम तर हे महाराजांनी तुम्ही जे आणलेले आहे, 3 दिवसापूर्वी त्यांनी हे वक्तव्य केले होते, कोणीही त्याची दखल घेतली नाही होती. मग हेच महाराजांनी ते क्लिप आपल्या काढून
ते आपल्या पेजवर टाकले होते, म्हणून त्यांना माहीत होतं की हे मी बोललेले आहे, मला हे स्क्रिप्ट देण्यात आली होती, त्याची दखल घेण्यात आलेली नाही आहे, म्हणून ते क्लिप त्यांनी काढून आपल्या पेजवर टाकले होते. मी काल रात्रीपासून मी सर्व समाजाच्या लोकांना हे बोलत आहे की हे जे षडयंत्र आहे हे एक राजनैतिक षडयंत्र आहे, सुनियोजित आहे आणि आपण त्याचा बळी पडू नये. विशेषकर मी मुस्लिम समाजाला हात जोडून विनंती करणार आहे की आपला सत्ता घेण्यासाठी हे राज्यामध्ये दंगल घडवण्याचा जे प्रयत्न करत आहे आणि त्याचा उपयोग महंत सारखे लोकांनाही पण त्याच्यामध्ये सामील जे करत आहे त्याचा मी निषेध करतो. आणि हे महंत तुम्ही आपल्या स्टेजवर बोलवले, तुम्ही आमच्या पॅनलमध्ये बोलवले. विलास साहेब, मी आतापर्यंत जे बोलायचं होतं बोललेलो आहे. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी मला असं वाटत बरोबर नाही आहे. खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. सगळ्या मान्यवरांचे आभार. दंगल घर जाळते, दंगल भाकरी जाळते, दंगल माणसं जाळते. दंगलीला दंगल घडवणाऱ्यांना मेंदू नसतो, पण त्याच्या मागे दंगल घडवून आणणाऱ्यांना मेंदू असतो. याचा विचार सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र पेटणं आणि त्याला हवा देणं हे योग्य नाही. महाराष्ट्र पेटता कामा नये, ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हा महाराष्ट्र आपला आहे, तो शाबूत ठेवूया. महाराष्ट्रात शांतता कायम ठेवूया. यासोबत बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.